एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे राज्यातील पावसासंदर्भातली। महाराष्ट्रासह 9 राज्यात आज हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात आज जोरदार पावसाचा अंदाज आहे। बातमी आपण सविस्तर पाहूया। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर परतीच्या मान्सूनने महाराष्ट्रात चांगलाच धुमाकूळ घातलाय। सप्टेंबर महिन्यात पावसाचा जोर वाढल्यामुळे त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसलाय। आता पावसाने उघडीप दिली आहे, मात्र पुन्हा एकदा जोरदार पावसाची शक्यता IMD कडून वर्तवण्यात आलेली आहे। महाराष्ट्रासह 9 राज्यात आज IMD कडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात आज जोरदार पाऊस बरसू शकतो। IMD ने दिलेल्या माहितीनुसार आज कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडणार आहे। तर दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे। मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये देखील आज हवामान खात्याकडून पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। वादळी वाऱ्यासह पाऊस पडू शकतो असं IMD ने म्हटलेलं आहे। पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय। हा पट्टा कोकणापासून उत्तर प्रदेशपर्यंत सक्रिय आहे। याचा परिणाम म्हणून पुन्हा एकदा पुढच्या 4 ते 5 दिवसांमध्ये राज्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढू शकतो असा अंदाज IMD कडून वर्तवण्यात आलेला आहे। दरम्यान आता तुमचा जिल्हा कोणता, तुमच्या जिल्ह्यातील पावसाची काय परिस्थिती आहे ती देखील आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा।